जयंतरावांना पटलंय ते हसतायत. हो जयंतराव बसा ना, मजा नाही येणार, बसा ना बसा. आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मतं मांडल्यामुळे यामुळे खरं म्हणजे आपली ओरड आणि आपले आरोप किती खोटे होते हे देखील या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. यामध्ये प्रकर्षाने ज्या गोष्टी जाणवल्या, खरं म्हणजे हा प्रस्ताव दाखल करताना मी एवढंच म्हणेन की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो, पहिल्या दिवशी देखील तुमची चहावर बहिष्कारच्या वेळेस ते पत्र आलं होतं तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळाले का काय, तो अवसान गळालं तेव्हाच म्हणालो मी. पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतरावांना पटलंय ते हसतायत. हो जयंतराव बसा ना, मजा नाही येणार, बसा ना बसा. कदाचित वरिष्ठ नेते दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपामध्ये व्यग्र असल्यामुळे सगळेच जण महाविकास आघाडीचे नाही एनडीए आघाडीचे, आणि त्यामुळे योग्य दिशा मिळाली नसेल. आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं. आणि यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे याचा विचार देखील आपण विरोधी पक्षाने केला पाहिजे. कालपर्यंत भ्रष्टाचार युक्त आणि प्रभावहीन असल्याची ओरड विरोधी पक्ष करत होता जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात. आणि ही योजना मी सांगेन की देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना आपण यापूर्वी देखील मी सभागृहात ते मांडलंय, ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होऊ लागला. परंतु त्यावेळेस आरोप झाले ती योजना बंद झाली. परंतु आता ती योजना अनेक भागात राबवण्याची मागणी देखील आपण करताय. यामुळे खरं म्हणजे आपली ओरड आणि आपले आरोप किती खोटे होते हे देखील या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. तसेच या प्रभावी असलेल्या योजनेमध्ये 2.5 वर्ष, या योजनेला 2.5 वर्ष भासणात गुंडाळून विजयराव महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या त्यांचं नुकसान करण्याचं, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा जो काही प्रकार महाविकास आघाडी सरकारने केला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणायचं की आणखी काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी पडला.